ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानं विजय। बिहार निवडणुकीच्या निकालावरील टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीमधून आचारसंहितेमध्ये 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक। बिहार निवडणुकीमधील निकालावर शरद पवारांचं गंभीर भाष्य। एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार। सर्व वॉर्डांमध्ये आमचे उमेदवार लढवण्याची तयारी सुरू। मुंबईतील एकदिवसीय शिबिरामध्ये चेन्नी थलांकडनं भूमिका स्पष्ट। ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार। चेन्नी थलांच्या स्वबळावर लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। युती आणि आघाडी करायला कोणतीही अट नाही। मनपा निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। काँग्रेसकडनं स्वबळावर लढण्याच्या भूमिकेनंतर शरद पवारांच्या सूचना। पिंपरी चिंचवड महापालिका शिंदे सेना स्वबळावर लढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढण्याची आमची तयारी। वरिष्ठ निर्णय घेतील। खासदार श्रीरंग बारणेंचा दावा। दादांच्या राष्ट्रवादीला आव्हान। नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यात नवीन राजकीय समीकरण। हसन मुश्रीफांच्या विरोधात संजय मंडलिक आणि समरजित घाडगे एकत्र येऊन शड्डू ठोकणार। वरील वेग मर्यादा 60 वरून 30 केली जाणार। खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांमधील लोड चेक केला जाणार। नवले ब्रिजवरील अपघातानंतर निर्णय। केंद्रीय मंत्री मोहोळ यांची माहिती। विरार चर्चगेट लोकलमध्ये मराठी हिंदी भाषा वाद। धक्का लागल्यामुळे प्रवाशांमध्ये बाचाबाची। किरकोळ वाद मराठी भाषेपर्यंत पोहोचला। व्हिडिओ व्हायरल। अभिनेता अशोक सराफ यांचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यामुळे बिहारच्या विजयाचा आनंद। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफ यांच्याकडनं भाजपचं अभिनंदन। कलाकारांना भाजपविषयी काय वाटतं हे व्यक्त होतंय। प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर निवेदिता सराफांच्या मिस्टरांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्या बोलल्या। वर्षा गायकवाड यांची टीका। खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ आणि मुरुम मिळणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिज रॉयल्टीची देखील मागणी। वीज बिल थकवल्यामुळे गोंदियाच्या 36 गावांचा पाणीपुरवठा 5 दिवसांपासून बंद। आमगाव आणि सालेकसा तालुक्यामध्ये महिनाभरातून 2 वेळा पाणीपुरवठा योजना बंद। 50,000 नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।